बोधगया मंदिर कायदा 1949 हा कायदा रद्द झाला पाहिजे. हा कायदा रद्द झाला तर महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात येणार आहे का? उत्तर आहे नाही. हा कायदा जर रद्द झाला, कारण या कायद्याने जे आहे ते बौद्धांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. या कायद्यामुळे जे आहे हिंदू महंतांचा शतकानुशतके चालत आलेला कब्जा आणि ताबा निघून गेलेला आहे, खंडित झालेला आहे. का हा कायदा रद्द झाल्याचा फायदा होणार कोणाला आहे? साधा सिंपल लॉजिकचा प्रश्न आहे. कायदा रद्द झाला, कायदा रद्द झाल्यानंतर दोन्ही पार्टी ज्या आहेत बौद्ध समुदाय आणि हिंदू समुदाय हे फ्री होतात. आणि फ्री झाल्यानंतर ते पुन्हा त्या ठिकाणी म्हणू शकतात का आमचा मालकी हक्क होता, आमचा कब्जा होता. त्यांना विकलेला नव्हता, त्यांना इनामी दिली होती, परंतु ताबा कब्जा तर त्यांचा होता. आणि ताब्या कब्जानुसार जर महाबोधी महाविहार हे लिटिगेशन मध्ये जर अडकणार असेल तर आपण याचं इंट्रोस्पेक्शन करणं अतिशय गरजेचं आहे. आजपर्यंत 20 लोकांनी जे आहे इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन फाईल केलेले आहेत. पाठीमागे एक मॅटर डिसमिस झालेलं आहे. आता एकाने प्रेयर करताना केलेली आहे, त्याच्यामध्ये कोणतरी ॲडव्होकेट महोदय आहेत की बीटी ऍक्ट जो आहे तो रद्द करा आणि सेंट्रल कायदा तयार करा. प्रश्न असा आहे की सेपरेशन ऑफ पॉवर दिलेले आहेत. पार्लिमेंट जी आहे ती सॉव्हरेन आहे, सार्वभौमत्व आहे त्याला. सुप्रीम कोर्टाला स्पेसिफिकली सांगता येईल का हा कायदा तुम्ही करा? म्हणून या मॅटरचं, या महाबोधी महाविहाराच्या मॅटरचं जे आहे ते एक भांडवल करायचं, हा मुद्दा चिघळत ठेवायचा आणि समाजाला जे आहे ते रोडवर उतरायला लावायचं, समाजाला जे आहे ते संघर्ष करायला लावायचा आणि याच्यातून समाजाचं नुकसान करून घ्यायचं. अशा प्रकारचं जे आहे जाणून बुजून कट कारस्थान आणि षडयंत्र हे मोठ्या प्रमाणावर रचलं जातंय. याचा आपण गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. कोणाला चमकायचं आहे, कोणाला हिट व्हायचं आहे, कोणाला मी अत्यंत किती मोठा धार्मिक काम केलं आहे, एक हिस्टोरिकल बेस बनायचा आहे. प्रश्न असा आहे तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो. या गोष्टीचा नितांत सखोल विचार आपण करणं गरजेचं आहे की ज्या मागण्यांमुळे आपलं नुकसान होणार आहे त्या मागण्या आपण न केलेल्या बऱ्या. बनते नागार्जुन सुरई ससाईंनी संपूर्ण बीटी ऍक्टला रद्द व्हावा अशा प्रकारचं प्रेयर नाही, 4 ते 5 सेक्शनला त्यांचे जे आहे ते रिपील करण्यात यावं अशा प्रकारचे प्रेयर आहेत त्याच्यामध्ये. परत एकदा गोष्ट सांगतो तुम्हाला की बाहेर जे आहे या मागण्या वेगळ्या आहेत. मागण्या करणारे कोण आहेत? तेच आहेत जे सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. आणि मेहरबान सुप्रीम कोर्टामध्ये प्रेयर जे आहेत त्या बाहेर ज्या केलेल्या आहेत त्या नाहीच आहे. मग हे इतकं मोठं कॉन्ट्राडिक्शन याच्यामध्ये आहे. मग हे कारस्थान आहे का काय आहे याचा उलगडा करणं ही बाब मी आपल्या सर्वांवर सोडतो. आता हा बोधगया मंदिर कायदा 1949 जो लागू करण्यात आला 1949 ला, याला विरोध कोणी केला? याला सर्वात पहिल्यांदा विरोध जो केला तो बोधगया मठातील हिंदू महंतांनी या कायद्याला विरोध केला. आताचे जे विद्यमान हिंदू महंत आहेत ते जोर देऊन सांगतात, पुराव्यासहित सांगतात की या कायद्याच्या विरुद्ध जे आहे ते गया जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये टायटल सूट आणि हायकोर्टमध्ये रिट याचिका या कायद्याविरोधात दाखल केली त्यांनी. आणि या कायद्याला स्टे त्यांनी आणलेला आहे हिंदू महंतांनी का हा कायदा आम्हाला नको. आणि या कायद्यामुळे जे आहे महाबोधी महाविहाराची मालकी, महाबोधी महाविहाराचं नियंत्रण हिंदू महंतांच्या ताब्यातून निसटणार होतं. म्हणून हिंदू महंतांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी या कायद्याला विरोध केला. ज्या वेळेस हायकोर्टने स्थगिती दिली, स्टे दिला या कायद्याला, त्यावेळेस 1953 सालामध्ये अनेक त्यावेळचे पुढारी डॉक्टर राजेंद्र प्रसादांपासून सर्व आदरणीय
त्यांनी त्या ठिकाणी गेले, हिंदू महंतांची समजूत काढली आणि त्यांना सांगितलं की याच्यामध्ये महाबोधी महाविहार जे आहे ते लिटिगेशनमध्ये जाता कामा नये, विवादित होता कामा नये. आंतरराष्ट्रीय भारताची शान आहे ती, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महाबोधी महाविहार आहे. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना जे आहे सम्यक संबोधी प्राप्त झालेली आहे, ही भारताची मान आहे. त्यामुळे आपण जे आहे आपण या गोष्टी करणं चुकीचं आहे. हिंदू महंत मानली आणि त्याच्यानंतर जे आहे बिहार सरकार आणि बोधगया मठ जो हिंदू महंतांचा आहे यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, आपसमजूत पत्र झालं, कॉन्ट्रॅक्ट झालं, ॲग्रीमेंट झालं. त्याच्यामध्ये अटी शर्ती ठरल्या की आमच्या ह्या ज्या 2 खोल्या 2 समाध्या आहेत हिंदू महंताच्या या तशाच राहतील. तिथं आतमध्ये जी शिवलिंग सारखी जी प्रतिमा आहे ती तशीच राहील त्या ठिकाणी. अशा प्रकारच्या अटी आणि शर्तीच्या जोरावर जे आहे ते ॲग्रीमेंट झालं आणि त्या ॲग्रीमेंटनुसार जे आहे हे जी महाबोधी महाविहार जे आहे ते हिंदू महंतांनी त्याच्यावरचा ताबा सोडून दिला आणि ते BTMC कडे दिलं. BTMC म्हणजे काय? बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी, एक सरकारी कमिटी आहे ती. प्रश्न असा आहे, कायद्याच्या कक्षेत बघायला गेलं, ऑन डॉक्युमेंट जर बघायला गेलं, जर ताबा त्यांच्याकडे आहे, ताबा त्यांच्याकडे होता 1949 पूर्वी, म्हणजे 1726 पासून पकडा तुम्ही. आपला तर 134 वर्षाचा संघर्ष आहे. 1726 पासून जरी म्हटलं ताबा त्यांचा आणि नंतर हा कायदा जर निरस्त झाला, रिपील झाला, तर त्यानंतर त्यांना फ्रीडम मिळेल. आणि हिंदू महंतांना जर याच्यामध्ये फ्रीडम मिळाला तर ते टायटल सूट दाखल करू शकणार नाहीत का? ते डिक्लेरेशन सूट दाखल करू शकणार नाहीत का दिल्ली न्यायालयामध्ये? मग परत कायदेशीर संघर्षामध्ये महाबोधी महाविहाराला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय का? 1895 सालचा निकाल आहे, यांनी स्टे आणलेला होता, त्या कायद्याला विरोध त्यांचाच आहे. मग त्यांची जी प्रेयर आहे ती आपण काय करतोय? म्हणजे आपल्याला काय त्यांच्या घशामध्ये जमीन घालायची आहे का? आपल्याला आपलं नियंत्रण सोडून त्यांच्या घशामध्ये द्यायचं आहे का? या गोष्टीचा सारासार विचार बारकाईनं करणं, मायन्युटली करणं अत्यंत गरजेचं आहे. सब्ब पाप सहकरण कुशलस्थ उपसंपदा सचित्त पर्योपदनं एतं बुद्धानं शासनम. म्हणजे कोणत्याही प्रकारचं पाप करण्यापासून वाचणं, उत्कृष्ट प्रकारचं कर्म करणं आणि आपल्या मनाला निर्मळ करून निर्विकार बनवणं, हाच खरा धर्म आहे. आणि विज्ञानाच्या कसोटीतून हाच धर्म संपूर्ण जगाला दुःखातून मुक्त करू शकतो असे सांगणारे विश्वकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध. प्रथमतः मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी कोटी कोटी वंदन करतो. आज आपण बोधगया सत्य आणि विपर्यास या पुस्तकाच्या विमोचन कार्यक्रमासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आदरणीय मंच आणि आपल्या सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो. अतिशय महत्त्वाच्या बाबींचा खुलासा मी आपणाला सर्वांना करणार आहे. त्यामुळे एक नम्र विनंती माझी ही राहील की आपण सर्वांनी शांतचित्ताने माझे 2 शब्द ऐकून घ्यावेत. भगवान गौतम बुद्धांना बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील बुद्धगया या ठिकाणी सुमारे 2500 वर्षांपूर्वी सम्यक संबोधी प्राप्त झाली. वयाच्या 29व्या वर्षी सिद्धार्थ गौतमाने आपलं स्वतःचं घर सोडलं आणि जगामध्ये दुःखमुक्तीचा मार्ग काय आहे
ते शोधण्यासाठी जवळपास 6 वर्ष सर्व प्रकारच्या कठोर साधना तपश्चर्या केल्या आणि सर्व प्रकारच्या साधना तपश्चर्या केल्यानंतर आठही ध्यानामध्ये पारंगत झाल्यानंतर सुद्धा मन निर्मळ होत नाही, निर्विकार होत नाही, दुःखमुक्त होत नाही. मग त्यातून नेमकी दुःखमुक्तीचा मार्ग काय आहे आणि तो शोधण्यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब करून त्यांनी बुद्धगया या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली, बोधी वृक्षाखाली ध्यानस्थ बसले आणि अशा प्रकारची कठोर प्रतिज्ञा केली का माझ्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब वाळून गेला तरी चालेल, पण जोपर्यंत मला दुःखमुक्तीचा मार्ग तसेच सम्यक संबोधी प्राप्त होत नाही तोपर्यंत मी ह्या आसनावरून उठणार नाही. 2500 वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्त झाली आणि संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा मार्ग त्यांनी खुला करून दिला. आपणाला मी सांगतो की ज्या पहिल्या 5 पंचवर्गीय भिक्खू त्यांच्याबरोबर होते, तर वप्पा कौंडिन्य महानाम यांना पहिली जी धम्मदीक्षा त्यांनी दिली ती सारनाथ या ठिकाणी दिली. आणि या धम्मदीक्षेमध्ये हे पाची जे भिक्खू होते, भगवान गौतम बुद्धांचे पहिले पट्ट शिष्य, हे सगळे ब्राह्मण होते, पाचीच्या पाची. दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की सारीपुत्र आणि महामोदगलायन जे भगवान बुद्धाचे राईट हँड लेफ्ट हँड ज्यांना म्हटलं जायचं की सारीपुत्र ज्या दिशेने जाईल त्या दिशेने मला जायची गरज नाही, ज्या दिशेने महामोदगलायन जातील त्या दिशेने मला जायची गरज नाही, हेही ब्राह्मणच होते. भगवान गौतम बुद्धांच्या संघाचे जो त्यांनी संघ स्थापन केला त्याचे जे अध्यक्ष होते महाकाश्यप, हेही ब्राह्मण होते. भगवान गौतम बुद्धांनी जो धम्म दिलेला आहे तो पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता यांच्यावर आधारित दिलेला आहे. भगवान गौतम बुद्धांचा धम्म जो आहे तो विज्ञानावर खरा उतरणारा धर्म आहे. आणि म्हणून भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं का तुम्ही कोणत्या गोष्टीला या कारणास्तव मानू नका की हजारो लाखो लोक त्या संप्रदायाला मानतात किंवा त्याचे फॉलोअर्स आहेत. तुम्ही कोणत्या या गोष्टीला मानू नका की तुम्हाला एखादी गोष्ट तर्कसंगत वाटत असेल, युक्तिसंगत वाटत असेल, बुद्धिसंगत वाटत असेल, तर तुम्ही एखाद्या गोष्टीला यासाठी माना की तुम्ही तुमच्या त्या स्वतःच्या अनुभूतीवर ती बाब खरी उतरती किंवा नाही, प्रत्यक्ष ज्ञानाचा साक्षात्कार तुम्हाला होतोय किंवा नाही. सुमारे 2500 वर्षांपूर्वी बुद्धगयेसारख्या अतिशय पवित्र ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्त झाली. आणि सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर वयाच्या 35व्या वर्षी सम्यक संबोधी प्राप्त झाली आणि वयाच्या 80व्या वर्षापर्यंत 45 वर्ष बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, संपूर्ण जगामध्ये दुःखमुक्तीचा मार्ग देण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी पूर्ण स्वतःचं आयुष्य वेचलं. जन्म आहे, जरा आहे, व्याधी आहे, मृत्यू आहे, दुःखाचे कारण आहेत. प्रिय वियोग आहे, अप्रिय संयोग आहे, दुःखाचं कारण आहे. मनासारखं घडत नाही, जे नाही घडायला पाहिजे, दुःखाचं कारण आहे. मग या दुःखाच्या कारणामधून अनित्यबोध जागून ज्यावेळेस मनाला समतेमध्ये व्यक्ती प्रतिष्ठापित करतो, स्थितप्रज्ञ होतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने जे आहे ते व्यक्ती दुःखमुक्त होऊ शकतो. हा विज्ञान संबंध धम्म जो आहे तो भगवान गौतम बुद्धांनी दिला. त्यानंतर त्याच्या 250 ते 300 वर्षानंतर साधारणतः सम्राट अशोकाने या भारतामध्ये 84,000 बुद्धस्तूप बांधले. अतिशय महापराक्रमी राजा, परंतु चंडाशोक सुद्धा त्यांना म्हणायचे. अनेक प्रकारचे युद्ध केली,
हजारो लाखो लोक त्याच्यामध्ये मारले गेले असतील, अनेक रक्तपात झाले. आणि जेव्हा हे कळालं की याने फक्त अशांतीच अशांती आहे, आणि ज्या वेळेस भगवान गौतम बुद्धांना शरण गेले, भगवान गौतम बुद्धांच्या मार्गाला अनुसरलं, त्यावेळेस कळालं या ठिकाणी खरोखर दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आणि आपण संपूर्ण जगामध्ये करुणा, क्षमा, शांती या तत्वांनीच चाललं पाहिजे. म्हणून सम्राट अशोकाने जे आहे 84,000 बुद्ध स्तूप जे आहे ते पूर्ण भारतामध्ये बांधले. स्वतःचा मुलगा महेंद्र, मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवलं बुद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी. हजारो लाखो भिक्खू त्यांनी तयार करून वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले. कालांतराने तुम्हाला सांगतो, या भारत देशामध्ये, भारत देशाचा हा गौरव, या ठिकाणी बुद्ध जन्माला आले. आणि त्या बुद्धांचा जो शुद्ध धम्म जो आहे तो या भारत देशामधून लुप्त पावत गेला. या भारत देशामधून लुप्त पावत गेल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 सालामध्ये भगवान गौतम बुद्धांचा धम्म परत भारतामध्ये आणला. त्याच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं कारण हे आहे, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, येवला मुक्कामी ज्यावेळेस बाबासाहेबांनी धर्मांतरणाची घोषणा केली होती, त्याच्यानंतर 21 वर्षानंतर बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. परंतु 1954 ते 1955 या सालामध्ये 6 संगायन टोटल झालेले आहेत. ते 6वं संगायन जे आहे ते बर्मामध्ये झालेलं होतं. आणि 54-55 सालामध्ये बाबासाहेब जे आहे ते बर्मामध्ये गेले. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी त्या संगायनामध्ये बाबासाहेब सहभागी झाले. आणि त्यावेळेस बाबासाहेबांना कळालं की मानवी मूल्यांना जपणारा, माणसामध्ये भेदभाव न करणारा शुद्ध धम्म जो आहे तो बुद्धांचा आहे आणि तो भारतातला आहे. त्यामुळे हा शुद्ध धम्म मी माझ्या हजारो वर्षांपासून ज्यांनी अन्याय अत्याचार सहन केलेला आहे, जे अत्याचार पीडित आहेत, विषमतेचे चटके ज्यांना मिळालेले आहेत, माणसं असून माणसासारखी ज्यांना वागणूक मिळत नाही, जनावराप्रमाणे ज्यांना वागणूक मिळालेली आहे, त्यांना हा बुद्ध धम्म दिला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरला 5 लाख अनुयायांना धम्मदीक्षा दिली. आणि ऐतिहासिक रित्या जे कधीही न घडलेलं, या भारतामध्ये 3रं धम्मचक्र जर कोणी फिरवलेलं आहे ते परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फिरवलेलं आहे. बुद्ध धम्म दिल्यानंतर 12व्या शतकाकडे मी तुम्हाला येतो. अतिशय सिक्वेन्स वाईज, टॉपिक वाईज तुम्हाला सांगणार आहे. 12व्या शतकाचा इतिहास तुम्हाला थोडा सांगतो की महाबोधी महाविहार जे आहे, सम्राट अशोकाने ज्याची निर्मिती केली, महाभव्य निर्मिती केलेली होती. आणि 12व्या शतकामध्ये जे आहे बख्तियार खिलजी त्याने त्याच्या सैन्यांसह महाबोधी महाविहार हे तोडून टाकलं, नष्ट केलं. त्याचबरोबर नालंदा विश्वविद्यालय सुद्धा याने जाळून टाकलं होतं. नष्ट करण्याचं क्रूर काम या महापापी बख्तियार खिलजी आणि त्याच्या सैन्यांनी केलेलं होतं. मूळ गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्यांनी काही नुकसान केलंय नाही केलंय विषय वेगळा आहे, परंतु ज्यांनी बुद्ध धम्माचा सर्वात जास्त ऱ्हास केलेला आहे, सर्वात जास्त नुकसान केलेलं आहे, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचं आपण तयारी करतोय. ही अतिशय खेदाची आणि शोकाची गोष्ट आहे. या बख्तियार खिलजी सारखा क्रूर कर्मा ज्याने महाबोधी महाविहार तोडून टाकलं, नष्ट केलं, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 13व्या शतकापासून तर 16व्या शतकापर्यंतचे पुरावे त्याच्यामध्ये मिळत नाही. परंतु ज्या वेळेस महाबोधी महाविहार तोडलं त्यावेळेस त्यांनी तिथल्या बौद्ध भिक्खूंना हा पर्याय दिला होता की जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर मुस्लिम धर्माचा इस्लाम तुम्हाला स्वीकारायला लागल, आणि जर तुम्ही इस्लाम स्वीकारला नाही तर तुमच्या मुंड्या कापून मारून टाकले जाईल तुम्हाला. भगवान गौतम बुद्धांना पूर्णपणे शरण गेलेले, धम्माला शरण गेलेले, संघाला शरण गेलेले बौद्ध भिक्खू त्यांनी मरण पत्करलं, मरणाला कवटाळलं पसंत केलं, परंतु इस्लाम धर्म स्वीकारला नाही. वयाच्या
13व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत आपल्याला फारसा रेकॉर्ड मिळत नाही. मी जे बोलतोय ते अतिशय गंभीरतेने आणि पुराव्यानिशी बोलतोय. या गोष्टी 16व्या शतकामध्ये तसेच 17व्या शतकामध्ये ज्यावेळेस हे महाबोधी महाविहार 12व्या शतकापासून तर 16व्या शतकापर्यंत पूर्ण तोडून नासधूस झालेली होती, त्यावेळेस 1726 सालामध्ये 17व्या शतकामध्ये घमंडगिरी म्हणून एक हिंदू महंत होते. घमंडगिरी ज्यांचं नाव, त्या घमंडगिरी हिंदू महंतांना त्यावेळेस एक 3-4 गावं बहाल करण्यात आले होते ब्रिटिश सरकारकडून. आणि 3-4 गावं जे बहाल केले त्याच्यामध्ये महाबोधी महाविहाराचा पण समावेश होता. त्याच्यामध्ये महाबोधी महाविहाराचा समावेश असलेल्या याच्यामध्ये तो पूर्ण कब्जा जो आहे त्यांनी त्या हिंदू महंतांनी त्यावर मिळवलेला होता. त्यावेळेस त्या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका अथवा भिक्खू त्यावेळेस नव्हते, कारण त्यावेळेस ते तिथून पूर्णपणे निघून गेलेले होते. ही वस्तुस्थिती आहे. 1726 पासून त्या ठिकाणी जे आहे भगवान गौतम बुद्धांचं महाबोधी महाविहार संरक्षण करण्याचं काम, त्याची देखभाल करण्याचं काम, त्याची जपवणूक करण्याचं काम, त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम या हिंदू महंतांनीच केलं होतं. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याला सुद्धा नाकारून चालणार नाही. 1891 सालामध्ये श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू अनागरिक धम्मपाल यांनी महाबोधी महाविहार ताब्यात घ्यायचा प्रयत्न केलेला होता. ज्यावेळेस अनागरिक धम्मपाल हे बुद्धगयेला गेले आणि त्यांनी तिथली वस्तुस्थिती बघितली की हे महाबोधी महाविहार जे आहे बौद्धांचं आहे आणि हे हिंदू महंताच्या ताब्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी मूर्ती नाही, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी भगवान बुद्धांची मूर्ती जी आहे ती प्रतिष्ठापित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्याच्यावर निरंतर कब्जा असलेले महंत जे होते हिंदू महंत त्यांनी त्या गोष्टीसाठी विरोध दर्शवला. मग त्याच्यातून एक संघर्ष निर्माण झाला आणि त्या संघर्षाची ठिणगीचं रूपांतर जे आहे ते न्यायालयीन कक्षेमध्ये झालं. त्यानंतर अनागरिक धम्मपाल यांनी तिथल्या हिंदू महंतांवर खटले भरले, केसेस केल्या आणि 1895 साली कलकत्ता उच्च न्यायालयाचा एक निकाल आला. 1895 साली आणि 1895 सालच्या त्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये माननीय उच्च न्यायालयाने असं प्रकारचं नमूद केलेलं आहे, स्पष्टपणे निकाल देताना म्हटलेलं आहे की ह्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांच्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार या ठिकाणी हिंदू आणि बौद्ध या दोघांनाही पण पूजा अर्चना करण्याचे समान अधिकार असतील. नंबर 2, निरंतर ताबा निरंतर कब्जा यामुळे जे आहे त्याच्यावर नियंत्रण जे आहे ते हिंदू महंतांचे असेल अशा प्रकारे निकालामध्ये नमूद केलेलं आहे. आपल्याला वेगळ्या पद्धतीनं सांगितलं जातं की तो निकाल जो आहे तो बौद्धांच्या फेवरमध्ये लागला. वस्तुस्थिती तशी नाही. कॉन्क्रीट फॅक्ट सिच्युएशन जी आहे त्या हिंदू महंतांचं जे नियंत्रण आहे महाबोधी महाविहारावरचं ते मान्य करण्यात आलेलं आहे माननीय उच्च न्यायालयाकडून 1895 साली. त्याच्यानंतर 1991 सालचं सांगतो मी तुम्हाला. 1991 साली बनते आर्य नागार्जुन सुरेश ससाई, त्याच्या अगोदरचं तुम्हाला एक गोष्ट मला तुम्हाला प्रकर्षाने सांगूशी वाटली की 1922 सालामध्ये काँग्रेसचं एक राष्ट्रीय अधिवेशन झालेलं होतं. बिहारमध्ये गयामध्ये एक राष्ट्रीय अधिवेशन झालं काँग्रेसचं आणि त्याच्यामधला प्रमुख मुद्दा हा होता की महाबोधी महाविहाराचा जो मेन प्रश्न होता, मुख्य प्रश्न जो होता तो निकाली काढणं अत्यंत गरजेचं वाटलं. त्यावेळेस महात्मा गांधी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद अशी दिग्गज मंडळी जी आहे त्यांनी एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीने जे आहे त्या कमिटीने भरपूर संशोधनाअंती त्यांनी एक शिफारस केली. त्यांनी जी शिफारस केली त्या शिफारसीतल्या तरतुदी अशा प्रकारच्या होत्या की हिंदू आणि बौद्ध या दोन्ही समुदायाने मिळून महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन चालवावं, महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन सांभाळावं. परंतु त्यांच्या ज्या शिफारसी ज्या आहेत त्या हिंदू महंतांनी मान्य केल्या नाहीत. मी बौद्ध म्हणत नाहीयेत, हिंदू महंतांनी त्या शिफारसी मान्य केल्या नाही.
त्यानंतर बिहार सरकारने 1949 साली बोधगया मंदिर कायदा 1949 असा अस्तित्वात आणला. बोधगया मंदिर कायदा 1949. आतापर्यंत जो संघर्ष चाललेला आहे, ज्या दररोज टीव्हीला बातम्या चालू आहेत, त्या सगळ्या ह्याच मुद्द्यावरती फिरतात. बोधगया मंदिर कायदा 1949. आता हा बोधगया मंदिर कायदा 1949 जो लागू करण्यात आला 1949ला, याला विरोध कोणी केला? याला सर्वात पहिल्यांदा विरोध जो केला तो बोधगया मठातील हिंदू महंतांनी या कायद्याला विरोध केला. आताचे जे विद्यमान हिंदू महंत आहेत ते जोर देऊन सांगतात, पुराव्यासहित सांगतात की या कायद्याच्या विरुद्ध जे आहे ते गया जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये टायटल सूट आणि हायकोर्टमध्ये रिट याचिका या कायद्याविरोधात दाखल केली त्यांनी. आणि या कायद्याला स्टे त्यांनी आणलेला आहे हिंदू महंतांनी. का हा कायदा आम्हाला नको? का नको होता तो कायदा त्यांना? ते काही तर्क देत असो, परंतु प्रश्न असा आहे, कायद्याची व्याख्या ही सांगते का निरंतरच्या निरंतर जो ताबा चालत आलेला आहे तो खंडित होणार होता याने. आणि या कायद्यामुळे जे आहे महाबोधी महाविहाराची मालकी, महाबोधी महाविहाराचं नियंत्रण हिंदू महंतांच्या ताब्यातून निसटणार होतं. म्हणून हिंदू महंतांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी या कायद्याला विरोध केला. ज्या वेळेस हायकोर्टने स्थगिती दिली, स्टे दिला या कायद्याला, त्यावेळेस 1953 सालामध्ये अनेक त्यावेळचे पुढारी डॉक्टर राजेंद्र प्रसादांपासून सर्व आदरणीय त्यांनी त्या ठिकाणी गेले, हिंदू महंतांची समजूत काढली आणि त्यांना सांगितलं की याच्यामध्ये महाबोधी महाविहार जे आहे ते लिटिगेशन मध्ये जाता कामा नये, विवादित होता कामा नये. आंतरराष्ट्रीय भारताची शान आहे, ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील महाबोधी महाविहार आहे. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना जे आहे सम्यक संबोधी प्राप्त झालेली आहे, ही भारताची मान आहे. त्यामुळे आपण जे आहे आपण या गोष्टी करणं चुकीचं आहे. हिंदू महंतांनी ती गोष्ट मानली आणि त्याच्यानंतर जे आहे बिहार सरकार आणि बोधगया मठ जो हिंदू महंतांचा आहे यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, आपसमजूत पत्र झालं, कॉन्ट्रॅक्ट झालं, ॲग्रीमेंट झालं. त्याच्यामध्ये अटी शर्ती ठरल्या की आमच्या ह्या ज्या 2 खोल्या 2 समाध्या आहेत हिंदू महंताच्या, या तशाच राहतील. तिथं आतमध्ये जी शिवलिंग सारखी जी प्रतिमा आहे ती तशीच राहील त्या ठिकाणी. अशा प्रकारच्या अटी आणि शर्तीच्या जोरावर जे आहे ते ॲग्रीमेंट झालं. आणि त्या ॲग्रीमेंट नुसार जे आहे हे जी महाबोधी महाविहार जे आहे ते हिंदू महंतांनी त्याच्यावरचा ताबा सोडून दिला आणि ते BTMC कडे दिलं. BTMC म्हणजे काय? बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी, एक सरकारी कमिटी आहे, ती शासकीय कमिटी आहे. आपल्याला सांगितलं जातं का त्याचा ताबा ब्राह्मणांकडे, महंतांकडे, शासनाच्या ताब्यात आहे ते बिहार सरकारच्या. अशा प्रकारचा हा सिक्वेन्स होता. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की ज्या वेळेस याला स्थगिती आणली होती यांनी, तर त्यावेळेस अनेक वेळा समजावून सुद्धा हे समजत नव्हते. आणि त्याच्यानंतर जे आहे फायनली समजल्यानंतर त्यांनी ते जड अंतकरणाने महाबोधी महाविहाराचा ताबा जो आहे तो त्यांनी BTMC ला दिलेला आहे. आणि तेव्हापासून तर आस्थागायतपर्यंत ही धरोहर जी आहे ती BTMCच्या ताब्यामध्ये आहे. त्यानंतर मूळ मुद्दा तुम्हाला सांगतो मी. 1991 सालचं 1991 सालामध्ये भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई हे भारतामध्ये आले. आणि भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी त्या ठिकाणी ते दृश्य बघून त्यांनी त्या ठिकाणी महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळायला पाहिजे म्हणून एक मोठ्या प्रकारचा जो आहे तो लोकसंघर्ष उभा करण्याचं काम केलं.
लाखो लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, लाखो भीम अनुयायी, लाखो बौद्ध अनुयायांनी जे आहे त्याला प्रतिसाद दिला आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर जे आहे भंते आर्य नागार्जुन सुराई ससाईंनी जे आहे ते आंदोलन सुरू केलं. 1992 सालामध्ये जे आहे त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्यांनी जी याचिका दाखल केली त्यावेळेस कोर्टाचं म्हणणं काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. कोर्टाने सांगितलं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यापेक्षा आपण बिहार सरकार किंवा केंद्र सरकार यांच्याकडे दाद मागा, तिथून मध्यम मार्ग काढा, तुम्हाला कोर्टाकडे यायची आवश्यकता भासणार नाही, अशा प्रकारचे कोर्टाने डायरेक्शन दिलेले होते. त्यानंतर त्यांनी भरपूर प्रयत्न केला आणि भरपूर प्रयत्न केल्यानंतर सुद्धा महाबोधी महाविहार त्यांच्या बौद्धांच्या ताब्यात येत नाही असं त्यांना वाटलं आणि मग त्यांनी 2012 सालामध्ये जे आहे ते भंते नागार्जुन सुराई ससाई यांनी जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केली. आता हे जे रिट पिटिशन दाखल केली त्यांनी, तर याच्यामध्ये जे आहे संपूर्ण बीटी ऍक्ट म्हणजे बोधगया मंदिर कायदा रद्द करण्यात यावा अशा प्रकारची प्रेयर आहे का? बिलकुल नाही. संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे आंदोलन झालेले आहे, तुम्ही कधी टीव्ही चॅनल बघा, तुम्ही कधीही यूट्यूब बघा, बोधगया मंदिर कायदा रद्द करा आणि महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्या. प्रश्न असा आहे की ज्या रोडवर मागण्या केल्या जाते, ज्या निषेध मोर्चांमध्ये मागण्या केल्या जातात, ज्या आंदोलनांमध्ये मागण्या केल्या जातात, ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पिटिशन दाखल केलेलं आहे त्या पिटिशनमध्ये बोधगया मंदिर कायदा 1949 रद्द करा ही प्रेयर का नाही? कोर्टामध्ये ती प्रेयरच नाही. बाहेर सांगताना सांगायचं की बोधगया मंदिर कायदा 1949 रद्द झाला पाहिजे आणि हे जे आहे तथाकथित हे सर्वच्या सर्व जे आहे त्या सुप्रीम कोर्टातल्या प्रत्येक तारखेला त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि संध्याकाळ झाल्यानंतर जे भाषण चालू करतात त्याच्यामध्ये ते एकच सांगतात की बोधगया मंदिर कायदा रद्द झाला पाहिजे. तुम्ही अमेंडमेंट ऍप्लिकेशन पण देऊ शकता प्रेयर इन्व्हॉल्व करण्याचं, का देत नाहीत? म्हणजे ही समाजाला भरकटवायची एक फार मोठं षडयंत्र आणि कट कारस्थान आहे, हे आपण या ठिकाणी जे आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. दरम्यानच्या काळामध्ये आता 30 जूनला एक निकाल लागला. आदरणीय सुलेखाताई कुंभारे यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली होती. काय रिट याचिका दाखल केली होती? संपूर्ण बोधगया मंदिर कायदा रद्द करण्यात यावा. 2 माननीय सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींसमोर जे आहे 2 जजच्या बेंच समोर ते मॅटर लागलं आणि डिसमिस करण्यात आलं आणि आर्टिकल 32 खाली आम्ही ऐकून घेऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि अल्टरनेटिव्ह रेमेडी जी आहे ती अवेलेबल आहे हायकोर्टची, बिहार हायकोर्टची, म्हणून तुम्ही हायकोर्टमध्ये दाद मागू शकता अशा प्रकारची लिबर्टी दिली, अशा प्रकारचं ते स्वातंत्र्य देऊन टाकलं, परंतु डिसमिस झाली याचिका. दुसरा महत्वाचा मुद्दा जे आहे, आतापर्यंत अनेक आंदोलनं झाली, परंतु नजीकच्या काळामध्ये जर आपण बघितलं याच्यामध्ये 2024 पर्यंत जेवढी आंदोलनांची तीव्रता नव्हती, महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं, बीटी ऍक्ट जो आहे तो रद्द करावा. 2025 मध्ये आपण प्रकर्षाने बघितलं असेल का अतिशय तीव्र गतीने जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये हजारो लाखो आंदोलन झालेली आहेत बौद्ध अनुयायांकडून. अतिशय चांगली बाब आहे. माझा हा समाज जो आहे हा एकजूट होतोय, माझा समाज जो आहे हा एकसंध होतोय, माझा समाज जो आहे तो युनायटेड होतोय. अतिशय चांगली बाब आहे. हजारोंच्या संख्येने आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनांमध्ये सुद्धा जे आहे ह्याच प्रकारची मागणी करण्यात आली आणि मूळ मुद्दा तुम्हाला हे सांगायचा माझा राहिला की 12 फेब्रुवारी पासून ते 12 मे बुद्ध पौर्णिमेपर्यंत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बौद्ध भिक्खूंनी महाबोधी महाविहार बुद्धगयेच्या परिसरामध्ये सातत्याने आंदोलन केले. ते आंदोलन आजपर्यंत पण चालू आहेत
आणि त्या आंदोलनाची तीव्रता जी होती ती अत्यंत मोठ्या प्रमाणावर होती. त्या आंदोलनाची तीव्रता नागपूरमध्ये पण अनेक आंदोलने झाली. मागण्या काय? मागण्या ह्याच आहेत, या सोडून दुसऱ्या कोणत्या प्रकारच्या मागण्या नाही. आता मगाशी ताईंनी बोलता बोलता उल्लेख केला एका महत्वाच्या गोष्टीचा, की नागपूरमध्ये जी आहे ती एक परिषद झाली. काही कट्टरपंथीय मुस्लिम संघटनांनी ती परिषद आयोजित केली होती. एक थोडासा उल्लेख मी पण करू इच्छितो याच्यामध्ये. त्याच्यामध्ये अनेक जहाल भाषणं दिली गेली आणि त्या परिषदेमध्ये असं सांगितलं की जसं वक्फ अमेंडमेंट बिल आमच्यावर लादून सरकारने आमच्यावर अन्याय केलेला आहे, जसं आमचं बाबरी मस्जिद आमच्यापासून हिरावून घेण्यात आली, तशाच प्रकारचा अन्याय अत्याचार जो आहे तो महाबोधी महाविहाराबद्दल तुमच्या बरोबर पण घडतोय. आपण समदुःखी आहोत, आपण समदुःखी आहोत. आणि म्हणून काही कट्टरतावादी इस्लामिक संघटनांनी जे आहे ते बौद्ध समाजाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही बाबासाहेबांना स्वीकारलं नाही. तुम्ही बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण ज्या दिवशी झालं 6 डिसेंबरला, चैत्यभूमीला तुम्ही दिसत नाही. तुम्ही 14 एप्रिल साजरी करताना दिसत नाही. तुम्ही 26 नोव्हेंबर साजरा करताना दिसत नाही, संविधान दिवस. आणि अचानकपणे बौद्ध समाजाबद्दल इतका मोठा पुळका आणायचा आणि आपले स्वतःचं सामाजिक तसेच धार्मिक मुद्दे सोडून घेण्यासाठी, समर्थन मिळवण्यासाठी अशा प्रकारची चिथावणी द्यायची. परंतु बौद्ध समाज जो आहे या तुमच्या अशा भूलथापांना कोणत्याही प्रकारे बळी पडणार नाही. ही गोष्ट जी आहे ती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता मूळ मुद्दा असा आहे की आता हे जे आंदोलन चालू आहे, एक लक्षात घ्या, मी कोणत्याही प्रकारचा ट्विस्ट आणत नाही, काय नाही. जी कॉन्क्रीट फॅक्ट सिच्युएशन आहे तीच मी तुम्हाला सांगतोय. बोधगया मंदिर कायदा 1949 हा कायदा रद्द झाला पाहिजे. हा कायदा रद्द झाला तर महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात येणार आहे का? उत्तर आहे नाही. हा कायदा जर रद्द झाला, कारण ह्या कायद्याने जे आहे ते बौद्धांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. या कायद्यामुळे जे आहे हिंदू महंतांचा शतकानुशतके चालत आलेला कब्जा आणि ताबा निघून गेलेला आहे, खंडित झालेला आहे. या कायद्यामुळे जे आहे महाबोधी महाविहाराची जागा, महाबोधी महाविहार सुरक्षित आहे. या कायद्यामुळे जे आहे त्या ठिकाणी सर्वांना, जगातील सर्वांना जे आहे त्या ठिकाणी उपासनेची, पूजा पाठ करण्याची सर्वांना संधी आहे. मग तोच कायदा रद्द झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण करतोय. प्रश्न असा आहे माझ्या मनामध्ये, हीच मागणी जी आहे त्या हिंदू महंतांनी केलेली होती. प्रश्न असा आहे, कायद्याच्या कक्षेत बघायला गेलं, ऑन डॉक्युमेंट जर बघायला गेलं, जर ताबा त्यांच्याकडे आहे, ताबा त्यांच्याकडे होता 1949 पूर्वी, म्हणजे 1726 पासून पकडा तुम्ही. आपला तर 134 वर्षाचा संघर्ष आहे. 1726 पासून जरी म्हटलं ताबा त्यांचा, आणि नंतर हा कायदा जर निरस्त झाला, रिपील झाला, तर त्यानंतर त्यांना फ्रीडम मिळेल. आणि हिंदू महंतांना जर याच्यामध्ये फ्रीडम मिळाला तर ते टायटल सूट दाखल करू शकणार नाहीत का? ते डिक्लेरेशन सूट दाखल करू शकणार नाहीत का दिल्ली न्यायालयामध्ये? मग परत कायदेशीर संघर्षामध्ये महाबोधी महाविहाराला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय का? मी स्वतः बुद्धिस्ट आहे, मला माझा अभिमान आहे, माझ्या जातीचा, माझ्या समाजाचा. प्रश्न असा आहे की मोजकी काही डोकी जी आहेत ती एक स्टेटमेंट करतात, बाकीचे घेऊन सुटतात. याचं इंट्रोस्पेक्शन होणं गरजेचं आहे
की ज्या कायद्यामुळे आपल्याला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, याऐवजी तुम्ही हे का सांगत नाहीत की सरकारकडे जे आहे आम्ही इतकंच एकसंध झालेलो आहे. ठीक आहे, त्यावेळेस जे आहे बनते आर्य नागार्जुन सुराई ससाईंनी 1992 साली जे आंदोलन उभं केलं होतं त्याला एवढं जनसमर्थन नव्हतं, परंतु आता जनसमर्थन आहे. सरकारची इच्छा असेल, सरकारची इच्छाशक्ती असेल तर काही होऊ शकतं. मग आम्ही जे आहोत, आम्ही प्रेमाने जे आहे सरकारकडून आम्ही घेऊ शकतो. जर न्यायालयीन कक्षेमध्ये हे मॅटर अडकवून जर त्याचे दुष्परिणाम होणार असतील तर त्यापेक्षा न्यायालयीन कक्षा आपण चढाव्या का नाही याचाही विचार करणं आपण अत्यंत गरजेचं आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की या प्रकरणामध्ये सगळी वस्तुस्थिती मी स्वतः बुद्धगयेला गेलो होतो. मी बघितलं, मी अतिशय सखोल अभ्यास केला त्याच्यामध्ये. मी काही तज्ज्ञ नाही, एक छोटासा वकील आहे मी, परंतु जो काही अभ्यास केला, जेवढा काही अभ्यास केला तेवढा मनापासून केला. ज्या वेळेस मी बुद्धगयेला भेट दिली त्यावेळेस मी आतमध्ये एंट्री केली. ज्या 5 मूर्त्यांना पांडव म्हटलं जात आहे त्या 5 मूर्त्यांच्या याच्यामध्ये पण मी गेलो. पहिल्यांदा भगवान बुद्धांना नतमस्तक झालं, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी म्हणून. भगवान बुद्धांचं दर्शन घेतलं, महाबोधी वृक्षाचं दर्शन घेतलं, बोधी वृक्षाचं. त्यानंतर त्या मंदिरामध्ये पण मी गेलो तर त्या ठिकाणी बघितलं का त्या ज्या 5 मूर्त्या आहेत त्या भगवान गौतम बुद्धांच्याच आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी जे आहे मी पंचांग प्रणामच केलं. त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य हे आहे की सविस्तर हकीकत जाणून घेतली, नेमकी याच्या पाठीमागची वस्तुस्थिती काय आहे, प्रकरण कोणत्या प्रकारचे सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहेत, कोणते कोणते खटले दाखल आहेत याच्या संदर्भात सगळा अभ्यास केला. आणि मला कुठंतरी असं वाटलं की आपल्या मागण्या, जे आपल्या लोकांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्या या चुकीच्या तर नाहीत ना. आणि ज्या वेळेस मी पुराव्यांची खातर जमा केली आणि थोडासा अभ्यास केला त्यातून मला हे कळालं का हा कायदा रद्द झाल्याचा फायदा होणार कोणाला आहे. साधा सिंपल लॉजिकचा प्रश्न आहे. कायदा रद्द झाला, कायदा रद्द झाल्यानंतर दोन्ही पार्टी ज्या आहेत, बौद्ध समुदाय आणि हिंदू समुदाय, हे फ्री होतात. आणि फ्री झाल्यानंतर ते पुन्हा त्या ठिकाणी म्हणू शकतात का आमचा मालकी हक्क होता, आमचा कब्जा होता. त्यांना विकलेला नव्हता, त्यांना इनामी दिली होती, परंतु ताबा कब्जा तर त्यांचा होता. आणि ताब्या कब्जानुसार जर महाबोधी महाविहार हे लिटिगेशन मध्ये जर अडकणार असेल तर आपण याचं इंट्रोस्पेक्शन करणं अतिशय गरजेचं आहे. कोणाला चमकायचं आहे, कोणाला हिट व्हायचं आहे, कोणाला मी अत्यंत किती मोठा धार्मिक काम केलं आहे, एक हिस्टोरिकल बेस बनायचा आहे. प्रश्न असा आहे, तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो. या गोष्टीचा नितांत सखोल विचार आपण करणं गरजेचं आहे की ज्या मागण्यांमुळे आपलं नुकसान होणार आहे त्या मागण्या आपण न केलेल्या बऱ्या. आणि जर केलेल्या आहे तर अतिशय योग्य पद्धतीने त्या पुटअप करणं गरजेचं आहे. तुम्हाला सर्वात महत्वाची बाब मी सांगू इच्छितो की या प्रकरणामध्ये जे आहे मी स्वतः इंटरव्हिनर आहे. मी इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन या मॅटरमध्ये फाईल केलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये. आणि हे इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाखल करण्याचा उद्देश जो आहे माझा, अतिशय निर्मळ मनाने सांगतो मी तुम्हाला की महाबोधी महाविहार जे आहे काही चुकीच्या लोकांकडून केलेल्या चुकांमुळं त्या ठिकाणी ते कायदेशीर अडचणीमध्ये किंवा कायदेशीर लढाईमध्ये ते अडकायला नको. बुद्धगया या ठिकाणी महाबोधी महाविहार जे आहे त्या ठिकाणी फक्त एकच ताकद आहे, भगवान गौतम बुद्धांची. भगवान गौतम बुद्धांची ताकद सोडून तिथं कुणाचीच ताकद नाही. म्हणून त्यामुळे हा प्रयत्न मी करायचं ठरवलं आणि त्या अनुषंगानं या मॅटरमध्ये मी स्वतः इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन फाईल केलेलं आहे. आता याच्यामध्ये पण काय झालं, आजपर्यंत 20 लोकांनी जे आहे इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन फाईल केलेले आहेत.
पाठीमागे एक मॅटर डिसमिस झालेलं आहे. आता एकाने प्रेयर करताना केलेली आहे, त्याच्यामध्ये कोणतरी ॲडव्होकेट महोदय आहेत की बीटी ॲक्ट जो आहे तो रद्द करा आणि सेंट्रल कायदा तयार करा. प्रश्न असा आहे की सेपरेशन ऑफ पॉवर दिलेले आहेत, पार्लिमेंट जी आहे ती सॉव्हरेन आहे, सार्वभौमत्व आहे त्याला. सुप्रीम कोर्टाला स्पेसिफिकली सांगता येईल का हा कायदा तुम्ही करा? म्हणून या मॅटरचं, या महाबोधी महाविहाराच्या मॅटरचं जे आहे ते एक भांडवल करायचं, हा मुद्दा चिघळत ठेवायचा आणि समाजाला जे आहे ते रोडवर उतरायला लावायचं, समाजाला जे आहे ते संघर्ष करायला लावायचा आणि याच्यातून समाजाचं नुकसान करून घ्यायचं. अशा प्रकारचं जे आहे जाणून बुजून कट कारस्थान आणि षडयंत्र हे मोठ्या प्रमाणावर रचलं जातंय. याचा आपण गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आपण सर्व या ठिकाणी सुज्ञ आहात. मी जे पिटिशन दाखल केलं याच्यामध्ये इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाखल केलंय, तर या इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशनमध्ये प्रमुख आणि महत्त्वाचेच मुद्दे मी घेतलेले आहेत. बनते नागार्जुन सुरई ससाईंनी संपूर्ण बीटी ॲक्टला रद्द व्हावा अशा प्रकारचं प्रेयर नाही. 4 ते 5 सेक्शनला त्यांचे जे आहे ते रिपील करण्यात यावं अशा प्रकारचे प्रेयर आहेत त्याच्यामध्ये एक असंही होतं, जेव्हा हिंदू आणि बुद्धिस्ट यांच्यामध्ये जेव्हा विवाद निर्माण होईल, डिस्प्यूट क्रिएट होईल, त्यावेळेस जे आहे स्टेट गव्हर्नमेंट ही फायनल ऑथॉरिटी राहील त्याच्यावर निर्णय घेणारी. तर त्याला एक त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. अशा 4 ते 5 सेक्शनला त्यांनी फक्त चॅलेंज केलेलं आहे. परत एकदा गोष्ट सांगतो तुम्हाला की बाहेर जे आहे या मागण्या वेगळ्या आहेत. मागण्या करणारे कोण आहेत? तेच आहेत जे सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. आणि मेहरबान सुप्रीम कोर्टामध्ये प्रेयर जे आहेत त्या बाहेर ज्या केलेल्या आहेत त्या नाहीच आहे. मग हे इतकं मोठं कॉन्ट्राडिक्शन याच्यामध्ये आहे. मग हे कारस्थान आहे का काय आहे याचा उलगडा करणं ही बाब मी आपल्या सर्वांवर सोडतो. उशीर खूप झालेला आहे, बोलण्यासारखं अजून भरपूर आहे, परंतु बोलत नाही. हे पुस्तक लिहिण्याचं मला भाग्य लाभलं आणि मी स्वतः एक डेअरिंग केली की म्हटलो नाही, वस्तुस्थिती जी आहे ती समाजापुढे आली पाहिजे, लोकांपुढे आली पाहिजे. माझ्या समाजाचा जो कोणी आहे तो गैरफायदा घेता कामा नये. माझ्या समाजाला जे आहे निष्कारण एखाद्या न्यायालयीन लढाईमध्ये कोणी उतरवत असेल तर त्याला सजग करणं, सचेत करणं, अवेअर करणं हे माझं मी नैतिक कर्तव्य समजतो. आणि त्या अनुषंगानं जे आहे मी हे सगळं मी करतो याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या सर्वांना माझी नम्रपूर्वक विनंती आहे की आपण हे पुस्तक घ्यावं, वाचावं, त्याचं चिंतन मनन करावं, त्याचा अभ्यास करावा आणि रियालिटी जाणून घ्यावी. मी म्हणत नाही का मी बोलतोय आणि तुम्ही विश्वास ठेवा. रियालिटी जाणून घ्या, काय रियालिटी आहे. 1895 सालचा निकाल आहे, यांनी स्टे आणलेला होता, त्या कायद्याला विरोध त्यांचाच आहे. मग त्यांची जी प्रेयर आहे ती आपण काय करतोय? म्हणजे आपल्याला काय त्यांच्या घशामध्ये जमीन घालायची आहे का? आपल्याला आपलं नियंत्रण सोडून त्यांच्या घशामध्ये द्यायचं आहे का? या गोष्टीचा सारासार विचार बारकाईनं करणं, मायन्युटली करणं अत्यंत गरजेचं आहे. या पुस्तकामध्ये आदरणीय तात्या निकाळजे, वाल्मिक तात्या निकाळजे यांनी अतिशय सुरेख आणि सुंदर अशी प्रस्तावना त्यांनी लिहिली आहे. मी मनापासून तात्या तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर या पुस्तकाचे प्रकाशक ॲडव्होकेट विशाल चंद्रपाल बागडी आणि ॲडव्होकेट विशाल किसन जाधव या दोघांचंही पण मी अत्यंत मनापासून, अंतःकरणापासून मी त्यांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपण सर्वांनी या माझ्या पुस्तक विमोचन सोहळ्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात, मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि इतक्या वेळेपर्यंत आपण या ठिकाणी थांबलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करते, सर्वांच्या बद्दल. आणि मी याबरोबर माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.